तो डबा जेव्हा डिझाईन करतो आपण तेव्हा आपण हा सुद्धा विचार लक्षात घेणं गरजेचं असतं की त्याच्यात मिनिमम ह्याच्यामध्ये मॅक्झिमम पोषण कसं मिळेल. त्यामुळे आम्ही म्हणतो की न्यूट्रिएंट डेन्स असावं. एक टर्म आम्ही वापरतो फिंगर फूड असावं शक्यतो, कारण तिथे सांडलवंड होत नाहीत. कारण फिंगर फूड म्हणजे काय? शाळेत जाणारी मुलं म्हणतो तेव्हा अगदी KG पासून ते 10वी पर्यंत. तर 10वीतली तर मुलं मोठी आहेत, पण ती जी KG आणि नर्सरीतली मुलं आहेत त्यांना स्वतःला सांभाळायचं आहे, डब्बा सांभाळायचा, ते बॅग सांभाळायची. तर त्याच्यात त्या डब्यामध्ये जर तुम्ही फार लिक्विड्स दिले तर मग ती सांडलवंड होते, तो डबा वेस्ट होतो, ते खाऊ शकत नाहीत. मग परत आया त्या मुलांना झपाटे घालणार. तर त्याच्यामुळे फिंगर फूड म्हणजे असं फूड की जे मुलं पटकन उचलून खाऊ शकतात, त्याच्यात काही स्पिलेज होत नाही, काही डाग पडत नाहीत, पण त्याच्यातनं म्हणजे त्यांच्या त्या आवडीचं पण आहे. म्हणजे एक छोटंसं उदाहरण द्यायचं असेल तर जे लोक नॉनव्हेज खात असतील तर तुम्ही एग रोल दिला डब्यात तर ते कसं कम्प्लीट न्यूट्रिशन पण होतं, कारण त्याच्यात पोळी पण आहे, अंड पण आहे, त्याच्यात तुम्ही थोडीशी भाजी घातली, शिवाय ते त्यांच्या आवडीचं पण आहे. तुम्ही त्याला फ्रँकी म्हणा, एग रोल म्हणा, नाहीतर अंड आणि चपाती म्हणा. तर ते कसं कॅरी करायला पण सोपं आहे, पटकन मुलं खाऊही शकतात आणि खेळायला पळूही शकतात.